सर्व शेतकऱ्यांना एक छोटीशी किंचित आनंदाची गोष्ट आहे। बांगलादेशमध्ये तणाव असताना, राजकीय दबाव असताना बॉर्डरच्या पलीकडे गाड्या हे निर्यात होत आहेत। कालचा रिपोर्ट आहे। कालचा रिपोर्टमध्ये 47 गाड्यांची निर्यात झालेली आहे आणि काल संध्याकाळी म्हणजे आज सकाळपर्यंत परत 68 गाड्यांची निर्यात झालेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये बांगलादेशला कांदा निर्यात चालू होते। त्यांची मागणी डबल होती। ॲक्च्युली सोमवार मंगळवार त्यांची गेल्या आठवड्यामध्ये मागणी ही डबल आपल्याला दिसून आली होती। डबल मागणी झाली होती, जोरात निर्यात चालू होते। त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये आपल्याला चांगला बाजारभाव दिसून येत होता। पण शनिवार रविवारपासून मागच्या 4 दिवसाखालचं सांगतोय मी, मागच्या शनिवार रविवारपासून बांगलादेश येथे त्यांच्या देशांमध्ये राजकीय तणाव, आंदोलन, प्रदर्शन चालू असल्यामुळं भारताकडून कांदा निर्यात होण्यासाठी जी गती आपल्याला मागच्या आठवड्यात दिसली होती ती आता सध्याला हळू दिसून येत आहे। ब्रेकडाऊन आहे, संथ गतीने निर्यात चालू आहे। त्यामुळे राजकीय दबाव आणि बाजारभाव तणावात लिलाव असं आपल्याला जाणवत असते। एकंदरीत सांगायचं झालं तर त्या आंदोलनामुळे बाजारभाव हे स्थिर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत। त्यातच आवकचे प्रमाण 450, 460 ते 500 गाडी आवकमुळे बाजारभाव आणखीन थंडावत दिसत आहे। पण एक आनंदाची गोष्ट आपल्याला दिसून येत आहे की आंदोलन सुरू असताना सुद्धा भारताकडून बॉर्डर पलीकडे निर्यात ही दररोज चालू आहे। कालसुद्धा आणि आजसुद्धा निर्यात झालेली आहे। सकाळपर्यंतचा रिपोर्ट आलेला आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये मागच्या शनिवारच्या तुलनेत सोमवार ते बुधवार आवकमध्ये स्थिरता दिसत होते। पण आज पुन्हा 450 गाडी आवक आली होती। आज पुन्हा 2 ते 4 रुपयाची घसरण आपल्याला दिसून आलेली आहे। उन्हाळी कांदा जवळजवळ संपत आलेला आहे, तरीसुद्धा काही प्रमाणात जुना उन्हाळी कांदा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा काही लॉट आलेले आपण आज लाईव्हमध्ये पाहिलेला आहे। आणि या गुलाबी कलरच्या सुपर गोळा कांद्याला 29 रुपये, 27 रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आला होता। आपण हा व्हिडिओ पुढे बघणार आहोत। आपण या जुन्या कांद्याचा व्हिडिओ पुढे आपण कंटिन्यू बघू शकता। पण सोबतच नवीन कांद्याचं प्रमाण मार्केटमध्ये वाढलेलं आहे। नवीन कांदा जवळजवळ आज आवक 250 ते 280 गाड्यांची आवक होती। नवीन कांद्यामध्ये खंत या गोष्टीची आहे की नवीन कांद्यामध्ये कच्चा माल येतो आहे, पण या कच्चा मालासोबत जो नवीन क्वालिटी आहे, वाळलेला ड्राय आहे, या कच्च्या मालासोबत त्या नवीन वाळलेल्या क्वालिटी कांद्याला सुद्धा आपल्याला तणाव बसत आहे, असं दडपण येत आहे, चित्र दिसत आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही जर वाळून ड्राय कांदा आणलात तर दोन्ही कांद्याला चांगला बाजारभाव दिसून येऊ शकतात। तसेच बांगलादेशला घोसदंगा बॉर्डर असेल, हिली बॉर्डर आहे, अशा बॉर्डरवरून कालच्या तारखेमध्ये 47 गाड्यांची निर्यात झाली होती आणि आज सकाळपर्यंतचा म्हणजे रात्रीतनं आज सकाळपर्यंतचा रिपोर्ट आलेला आहे। 68 गाड्यांची पुन्हा निर्यात झालेली आहे। निर्यात चालू आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवू शकता। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान। आज सोलापूर मार्केट येथे खरं तर आपल्याला जो नवीन कांदा आहे किंवा उन्हाळी कांदा आहे, आज मार्केट 3 रुपये, 3.5 रुपये ते 4 रुपये असा मार्केट आज रिव्हर्स आहे। पण आता तुम्ही हा हातामध्ये माझ्या गोळा, सुपर गोळा जो 1 नंबर साईजचा कांदा आहे, हा आपल्याला मार्केटमध्ये असा उन्हाळी कांदा कलर असलेला 27 रुपयेपर्यंत, क्वचित अपवाद लॉट 28 रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे। ज्यांनी लाईव्हमध्ये बघितलेलं नाही आहे त्यांनी एकदा लाईव्हमध्ये जाऊन बघू शकता। हा लॉट बघायला भेटलेला आहे। उन्हाळी कांद्याचा हा तिसरा लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे 25 रुपयापर्यंत। काही कांदे आपल्याला उन्हाळी कांद्याच्या लॉटमध्ये काजळे आलेले आहेत, काही कोंब फुटत आहेत। साईज आणि कलर टिकून असल्यामुळे आपल्याला 2500 रुपयेपर्यंत हा तिसरा ते चौथा लॉट, 3 ते 4 लॉट आपल्याला 2500 रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत।
भेटू पुन्हा आपण पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही विषयासोबत. उद्या भेटू 10 वाजता. तोपर्यंत जय जवान जय किसान.